तर आपण नगरमध्ये सनी भाई त्यांची गाडी इथं बघू शकता. वरती रुबाब मेन शाखा आणि सनी भाईमध्ये जाऊन आपण त्यांना भेटू. थोडं 2-3 शब्द पण बोलून घेऊ त्यांच्याकडून आणि व्हिडिओ फोटो पण शूट करू. आपण सध्या आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रुबाब मेन्सवेअरचे मालक सनी भाई जाधव आपण यांना भेटण्यासाठी 2 वर्षापासून मी मेहनत करत होतो. कारण की मागच्या वेळेस ओपनिंगला पण आलो होतो, त्यामुळं मला वेळ पण भेटला नाही आणि भैया गडबडीत असल्यामुळं मला पण जास्त बोलता नाही आलं. आणि आज म्हणजे एवढं म्हणजे त्यांनी मला कमीत कमी अर्धा तास वेळ दिलेला आहे. कारण की जास्त वेळ देणंसुद्धा शक्य होत नाही त्यांच्याकडून. पण आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ आपल्या आय डीविषयी. ते पण बोलतील काही 2-3 गोष्ट. नमस्कार. भारी वाटलं तुम्हाला भेटून नाही का, तुमचा ते संघर्ष बघून आपल्याला शाळेचे 2 फॅन फॉलोअर्स भेटलेले, म्हणजे जे ते भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ बघता. इथं बानकर इंग्लिश मीडियम म्हणून शाळा आहे ब्राह्मणीमध्ये. तर ते समोरून हा रस्ता दिसतो, या रस्त्याने येत होते. आणि मग दोघं पण सायकल घेऊनच आहे. कारण की गाड्यावर तर भरपूर काही जण भेटता मला, पण मी असं बघितलं की दोघं जण सायकलवर शाळेत येतात आणि शाळेत जाता. आणि फर्स्ट टाईम म्हणजे शाळेतून किती किलोमीटर तुम्हाला यावं जावं लागतं रोज? 12 किलोमीटर. रोज त्यांना 12 किलोमीटर यावं जावं लागतं. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का 12 किलोमीटर तुम्ही रोज येता जाता पाय दुखण्याचं काय तुम्हाला अडचण सांगू शकता? नाही, स्टार्टिंगला काय दुखत होते पाय, त्याच्यानंतर काय दुखले नाही. तर विषय असा आहे, 1-2 वेळेस काहीच अडचण नाही आहे. पण असं आहे की जेव्हा तुम्ही रोज जरा सायकलिंग केली सकाळी संध्याकाळ म्हणा, तर काहीच वाटणार नाही तुम्हाला. आता हे 12 किलोमीटर म्हणजे आता किती लांबून आहे आता ते सायकलवर. आणि इथं लोक म्हणतात की आमचं थोडं सायकल चालवले तर पाय दुखता, पाय चाललं तर पाय दुखता. पण यांच्यासारखं तुम्ही सायकलवर जरा चालले तर रोज कशाला पाय दुखतील? होईल ते होईल. माझ्यासारखं तर तुम्ही तर फिरणार नाही एवढं मला गॅरंटी आहे. चौकातून वळलो आणि ह्या रोडला मी चाललो, म्हणजे शनी शिंगणापूरकडं हा रोड जातो. तर आपल्याला जे पाठीमागून चौकात ते फॅन फॉलोअर्सनी मला बघितलं आणि नंतर विषय असा झाला की आता बघूया त्यांच्याशी आपण चर्चा करू. कारण की पाठीमागून बघू शकता ते पण फॅन फॉलोअर्स आहेत. आणि इकडून आता जे आलेले त्यांनी गाडी साईडला थांबवली आणि ते डायरेक्ट माझ्यापर्यंत आले इथपर्यंत. म्हणजे मास्क लावायला असताना सुद्धा फॅन फॉलोअर्स मला ओळखत्या. म्हणजे आपल्या फॅन फॉलोअर्सचं, म्हणजे फॅन फॉलोअर्स तर नाही, आपले मित्र कंपनी किती प्रेम आहे आपल्यावर त्यांचं. कारण की बोलू शकता काही, कारण की बाबा हेच 3 जण आहे की बघितलं होतं तुम्हाला. यांनी मला चौकातून बघितलं आणि ते आता बोलतील काय शब्द. कोपरगावचे का दादा तुम्ही? तुमचं नाव काय सर? समाधान करतो. आम्ही चौकातून बघितलं, त्याच वेळेस आम्ही त्यांच्या माग आलो. आम्हाला वाटलं तिथे भेटते. 2 मिनिटं विशाल पिंगळ्याला फोन लावतो लगेच. येस चालेल ना, लावा ना. कोपरगावची बरोबर. तुमचं लावा गाव नक्की. तुमचं गाव काय? तर जय महाराष्ट्र भावानो, आणि नक्की जय भेटूया महाराष्ट्र. आपल्या शनी शिंगणापूरमध्ये. तर जे किचनमध्ये ते काय असतं ते बनवतात, आता त्यांच्याशी आपण संवाद जाणून घेऊ कसं आहे काय. चहा पाणी तर मी घेतलेलं आहे, मला खूप छान वाटलं. उद्याचा व्हिडिओ उद्या बघा, तर त्यांच्याशी आपण संवाद जाणून घेऊ. नमस्कार, मी मेघना पवार. मी मेघनाज किचनमधून बोलते. मी स्वतः कुकिंग बनवते. तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांना विचारा, त्यांना कसं वाटलं, छान वाटलं की नाही. मी म्हणजे चहा नाश्ता म्हणजे खूप म्हणजे छान आहे. जे की आपण इकडं शनी शिंगणापूरला जाताना 6 किलोमीटरच्या अलीकडेचे वाटलं नक्की हॉटेल आपल्या शनी शिंगणापूरला जाताना इकडे जाताना डाव्या हाताला, तर नक्की भेट द्या. मराठी माणूस आहे बरं का, आपलेच माणसं आहे सगळेजण. जे महाराष्ट्र. मला वाटलं नव्हतं मी सनी भाईसोबत बसलोय, मग चर्चा करतोय. मग चर्चा केल्यानंतर हात मिळवला. त्यानंतर सनी भाईला मी माझे यात्रा प्रवासा विषयी चर्चा चालू होती, कुठून आले काय. त्यांना म्हणलं मग मी आत्ता लोक 13 जिल्हे 5 राज्य देश नेपाळ कव्हर केलं. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग मधले 8 ज्योतिर्लिंग कंप्लीट केल्या. नंतर 1 वर्षानंतर इकडे आपल्या पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणी जाऊन दर्शन करून आलो. मग तुळजापूरला गेले होते, तिकडनं इकडे आले आहे का ना. ते आपल्याला 2-3 येऊन गेले, पण आपण दुकानावर नसतो. जरा 1 नंबर वाटलं. नाही असंच सपोर्ट असेल ते भाई. नाही आपल्याला सपोर्ट करणार ना. आपल्या तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातले म्हणलं, तुम्हाला सपोर्ट 100% राहणार. तुम्हाला तर म्हणलं जेवण वगैरे करा, तुम्ही म्हणले सायकल चालवली होती. काही लागलं तुम्हाला, तुम्ही ते बिग बॉसचं बघू राहिले, त्याच्यासाठी बी काही लागलं तर मदत आम्ही करूच, नाही का. प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण की मी काल नगरवरून आलेलो आहे, बोलण्यावर तुम्ही ओळखून घ्या.
तब्येत एकदम आजून डाऊन झालेली तरी पण 2 शब्द बोलतो. जे की आता म्हणजे मी 25 दिवसामध्ये 1000 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. आणि त्यानंतर मी आपल्या जे की 20 मेला मी निघलो होतो आपल्या कोपरगाव तालुक्यातून 12 ज्योतिर्लिंगसाठी. तर 12 ज्योतिर्लिंगमध्ये 8 ज्योतिर्लिंग आपण कंप्लीट केलेले आहे. जे की 13 जिल्हे 5 राज्यांनी देश नेपाळ कव्हर केलेले आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, हेमकुंड साहेब. आणि त्यानंतर आपण इकडे गेलो होतो काशी विश्वनाथ, वाराणसी. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात 3 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले. त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, सरळी वडीनाथ. त्यानंतर आता घरी आलेलो कारण की तब्येतीची मला डॉक्टरनी काळजी घ्यायला लावलेली. त्यानंतर जे राहिलेले आहे ते पुढच्या ह्याच्यानी पूर्ण कंप्लीट करणार आहे. आणि बाकी जसं की मी सायकलिंग करतो म्हणून सायकलिंग करत नाही. जे की मला म्हणजे माझे व्हिडिओ बघून भरपूर जण म्हणतात की आम्ही पण सायकलिंग करू. नुसतं सायकलिंग करून काय होत नसतं, तेवढं माहिती पण घ्यावं लागते, तेवढी रिस्क पण घ्यावं लागते. मी जेवढी रिस्क घेतलेली ना तेवढी तुम्ही घेऊ शकत नाही. कारण की गावात फिरायला काय वाटत नाही सायकलवर. पण मी जेव्हा रिस्क घेतो ना तर माझ्यासारखी रिस्क घ्यायची असं ना पहिले घरच्याशी विचारायचं की मी सायकलवर जाऊ का नको. तर ज्यावेळेस विचारशील तेव्हा घरच्याची परमिशन असली तर तुम्ही सायकलवर बाहेर फिरू शकता. तेवढं सांगतो भावनो. आणि नक्की तुम्ही शाळा आहे ना शाळा शिका, चांगले मोठे व्हा. कारण की माझ्यासारखं जर व्हायचं असेल तर मग तुम्हाला शाळा शिकायला खूप वेळ भेटणार नाही. कारण की मी आता कसं झालेलं ते झालंय एवढं सांगतो. आणि 2 शब्द माझे